ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जुलैच्या भागात सुरुवातीला अर्जुन सापडलेला पुरावा साक्षीच्या घरी ठेवून आला म्हणून सायली त्याला ओरडत असते. त्यावेळी अर्जुन तिला शांत करत त्याची बाजू सांगतो. तो म्हणतो की आपण आश्रमात मिळालेला सोन्याचा तुकडा पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केला नव्हता, याचं आपण कारण काय द्यायचं? शिवाय आपण तिथे चोरून घुसलेलो, त्यामुळे हे सुद्धा आपल्यासाठी बेकायदेशीर होतं. जर का मोहिपतनी उलटी केस केली असती तर आपण अडकलो असतो. त्यामुळे कोर्टात असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून साक्षी तीच चेन घालून येईल आणि आपण सिद्ध करू शकू. सायलीला तेव्हा कुठे अर्जुनचं म्हणणं पटतं आणि ती शांत होते. किल्लेदारांच्या घरी रविराज प्रतिमाला गोळ्या देत असतो, पण त्याने गोळ्या दिल्या तर आपल्या भांडा फुटली या भीतीने नागराज लगेच तिथे आपल्या बायकोला म्हणजेच सुमनला पाठवतो. सुमन रविराजकडून त्या गोळ्या घेते आणि प्रतिमाला देते. दुसरीकडे प्रियाने अर्जुन सायली गायब असल्यामुळे ते नक्कीच काहीतरी करायला गेलेले असा संशय व्यक्त करायला महिपत शिखरेला फोन केलेला असतो. पण घरात चोरी झाल्याचा संशय असल्यामुळे ती दोघं आधीच चिंतेत असतात. साक्षी तिला बोलते, आम्ही ऑलरेडी टेन्शनमध्ये आहोत, आमच्या घरी चोरी झालीये आणि त्यात तू अशी अर्धवट खबर देऊ नकोस. चक्क महिपत शिखरेच्या घरी चोरी झाली हे प्रियाला पटत नाही. तेव्हा साक्षी तिला घराच्या अवस्थेचे फोटो काढून पाठवते. ते पाहून ती चकित झालेली असते. ठरलं तर मग मध्ये दुसरीकडे विमलला बरं नसतं, त्यामुळे सायली तिच्या मदतीसाठी बाहेर काम करत असते. इतक्यात प्रिया तिथे येते. प्रियाला अर्जुनचे मातीत माखलेले शूज दिसतात, तेव्हाच तिच्या डोक्यात संशयाचं भूत येतं. ती साक्षीने पाठवलेले पायांचे ठसे पाहते. ते ठसे अर्जुनच्या शूजचे असल्याचा तिला संशय असतो. म्हणून ती मुद्दाम ते साफ करण्यासाठी घेऊन जात असतानाच सायली तिला अडवते. सायलीला सुद्धा तिच्यावर संशय आलेला असतो. त्यामुळे ती अर्जुनचे शूज तिच्या हाती लागू देत नाही. ती पटकन स्वतःच्या रूममध्ये जाऊन ते लपवते. प्रिया लगेचच साक्षी आणि महिपत यांना फोन करून अर्जुनवरचा संशय व्यक्त करते. त्यामुळे ती दोघं पण टेन्शनमध्ये येतात. प्रिया महिपत आणि साक्षीशी बोलत असताना सायली दारात उभी राहून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. पण तिला मी ऐकू येत नाही. मात्र प्रियाच इकडची माहिती तिकडे पोचवते. याचा संशय तिला येतो. ती लगेचच अर्जुनकडे जाऊन प्रिया जे जे वागली ते सगळं सांगते. अर्जुनला बायकोच्या डिटेक्टिव्हगिरीचा अभिमान वाटतो. पुरावे सापडल्याचे यश आणि बायकोची डिटेक्टिव्हगिरी यासाठी तो तिला डेटवर घेऊन जाणार असतो. प्रिया बाहेर उभा राहून ते ऐकते. सायली अर्जुन कुठेतरी बाहेर जाणार हे तिच्या कानावर येतं. त्यामुळे ती दोघं बाहेर जाणार म्हणजे काहीतरी पुरावे शोधायला जाणार, त्यांना अडवलं पाहिजे हा विचार तिच्या मनात येतो. दुसरीकडे महिपत भयंकर चिडलेला असतो. अर्जुनची आपल्या घरापर्यंत पोचायची मजल गेली, पण आपण ते पोलिसांना सुद्धा सांगू शकत नाही, कारण जर आपण पोलिसांना सांगितलं तर ते आपलीच 1760 लफडी बाहेर काढतील. त्यामुळे तो गप्प राहतो. तो रागात दामिनी देशमुखला जाऊन भेटतो. तिथे ती त्याला तिचा पुढचा प्लॅन सांगते.